कहते हैं ना, दिल का रास्ता पेट से जाता है. आणि म्हणूनच आईच्या हातचं जेवण आजही मनाचा सगळ्यात नाजूक कोपरा उघडतं. आपण कितीही दूर राहिलो, कितीही देश शहर बदलले, पण ताटात पहिला घास घेताना मनात एकच चेहरा उभा राहतो, आपल्या आईचा. जगात येताच सर्वप्रथम जिच्या हातचं जेवण आपण चाखलं, आजचा हा विषय तिच्यासाठी एक छोटंसं ट्रिब्यूट आहे. हॅलो दोस्तो, नमस्कार मित्रमंडळी, आणि मी आहे कशिश. तुमचं स्वागत आहे ऑडिओ डायरीमध्ये. इथे आपण रोज वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. आजचा आपला विषय खास आहे, तो म्हणजे स्वयंपाक, कुकिंग विथ लव्ह. विषय सुरू करण्यापूर्वी माझी सर्व श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे की सादर प्रस्तावामधील घटना या काल्पनिक नसून माझ्या आईशी निगडीत आहेत, तरी त्या आपल्या अनुभवाशी निगडीत असल्यास निव्वळ योगायोग समजावा. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सर्वांच्याच घरात एक आश्चर्यकारक घटना रोज घडते, आणि ती म्हणजे जेवण तयार होतं. पोळ्या फुलतात, भाजी कढईत नाचते आणि डबा आपोआप भरला जातो. अगदी जादूसारखं वाटतंय ना? पण खरी जादू काय आहे हे माहिती आहे का? खरी जादूगरीण कोण असते हे माहिती आहे का? ती असते आपली आई. तुम्हाला वाटत असेल की स्वयंपाक म्हणजे काहीतरी साधं सोपं आहे, पण नाही रे बाबांनो, ही एक आर्ट आहे, कला आहे. उगाचच नाही याला पाक कला असं म्हटलं जातं. हे एक विज्ञान पण आहे बरं का, आणि हो, थोडी जादू पण आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त भाज्या चिरणं आणि गॅसवर ठेवणं नाही. त्यात प्लॅनिंग लागतं, संयम लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेम लागतं. अहो, सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठणारी ही आपली माऊली स्वतःच्या झोपेचं बलिदान देऊन स्वयंपाकघरात धावून येणारी जणू अन्नपूर्णाच देव्हाऱ्यातून धावून येते असं वाटतं. मला आठवते ना, आई म्हणायची, अख्खं आयुष्य गेलं, सकाळी उठलं की परात हातात घेत घेत. जणू ही परात पण तिची आतुरतेने वाट पाहत असेल बहुधा. गॅस सुरू झाला की दिवसाची सुरुवात होते आणि पहिला फोडणीचा खमंग वास. आहा, दिन ही बन जाता है. चहा कसा हवाय, कडक, गोडसर, अद्रकवाला, घरच्या प्रत्येकाची टेस्ट तिला पाठ असते हो, अगदी कॅलेंडर प्रमाणे. आणि पोळ्या, अहो ते काय सांगायला लागतं का, एकदम गोल, गरगरीत, मऊसूत आणि फुगलेल्या, जणू प्रेमानंच फुगवलेल्या. पिठलं असो किंवा पनीर बटर मसाला, तिनं बनवलं की ते खासच लागतं, अगदी हॉटेलाला लाजवेल असं. आई, आज काय स्पेशल, हा प्रश्न तर आमचा रोजचाच, आणि उत्तर असतं प्रेमानं केलेलं काहीतरी. मला आठवतंय लहानपणी मी केलेला पहिला चहा. मी चहा करायला आमच्या किचनमध्ये गेले आणि किचनमधून आवाज आले, अगं आई, साखर कुठे आहे? अगं हा चहा किती वेळ उकळायचा? दूध किती घालायचं? आणि शेवटी काय, किचन कट्ट्यावर ढीगभर पसारा, आणि चहाची चव ती न सांगितलेलीच बरी. पण माझी हताश झालेली तोंडवळणी पाहून आई मात्र पोट भरून हसली होती. स्वयंपाक हा फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर तो मनही भरवतो. किचन म्हणजे एखादं रंगमंच आणि शेफ म्हणजे कलाकार. तिथे चमचे नाचतात, मसाले गप्पा मारतात, आणि वासाने आठवणी जाग्या होतात. एक मस्त भाजी बनवायची असेल तर फक्त कांदा टोमॅटो टाकून चालत नाही हो, त्यात जरा प्रेमाची फोडणी आणि आठवणींचा तडका लागतो. पोळी जर प्रेमाने लाटली तर ती चंद्रासारखी गोल, गरगरीत आणि मऊ होते, पण चिडून केली तर ती कधी त्रिकोणी तर कधी नकाशासारखी निघते. तिखट जास्त झालंय चालेल, मीठ विसरलो काही हरकत नाही, पण प्रेम विसरलं तर जेवणात चव येत नाही. आई म्हणजे एक अशी जादूगार जिच्या हातच्या जेवणात अमृताची गोडी असते. तिनं केलेली साधी वरण भाताची ताटलीही पिझ्झा बर्गर पेक्षा जास्त आवडीची असते. ती कधी रेसिपी बघत नाही, तर तिच्या हातच्या पदार्थांची चव कधी बदलतही नाही. तिच्या हातात माप नाही, चमचा नाही, फक्त प्रेम आणि अनुभवाची हुकूमत असते. सकाळी सगळ्यांच्या डब्यांची गडबड असो किंवा रात्री उशिरा कोणी आई भूक लागली असं म्हणून
ही माऊली नेहमी तयार असते, कधीही थकली नाही असं दाखवत. आई फक्त स्वयंपाक घर चालवत नाही, तर ती घरही प्रेमानं बांधून ठेवते. तिचा एक घासही पोटभरीचा असतो, कारण ते फक्त अन्न नाही, ते तिच्या काळजीची सावली असते. तिच्या हातच्या चवीत प्रेम, त्याग आणि अपार माया असते. पण कधी कधी सगळे खाऊन पानावरून मस्त पोट भरून उठतात आणि ही बिचारी उरलेलं आवरते. पण तरीही चेहऱ्यावर हसू, कारण तिचं पोट आपल्या तृप्तीच्या ढेकरानेच भरलेलं असतं. ती फक्त स्वयंपाक करणारी नाही, तर घराला ऊर्जा देणारी असते. ऊर्जेवरून आठवलं, आईला ही ऊर्जा येते तरी कुठून? स्वयंपाकघरात ती झरझर फिरते, कधी फोडणी तर कधी लाटणं फिरवते. थकवा जाणवतही नाही तिला. पण मग ही ऊर्जा हिला मिळते तरी कुठून? आणि मग आजूबाजूला जरा नजर फिरवल्यावर माझ्या लक्षात आलं, तिच्या या अफाट ऊर्जेचं एक रहस्य आहे बरं का. ते म्हणजे तिचे कारभारी. अहो, आमचे परमपूज्य पिताश्री नेहमी तिच्या पाठीशी असणारे, नेहमी किचनमध्ये लुडबुड करणारे, तर कधी तिच्यासोबत भाजी निवडण्यात हातभार लावणारे, तिच्या स्वयंपाकाला दाद देणारे, तर कधी कधी नवनवीन पदार्थांची फरमाईश करणारे. मी या उभयतांना माझ्या जन्मापासून ओळखते, पण मला काही आईने कधी एकटीने मार्केटमधून भाजी आणल्याचं आठवत नाही. त्याची जबाबदारी आमच्या परमपूज्यांनीच घेतली होती. आता वय झालेले त्यांनी त्यातनं निवृत्ती घेतली, पण तिचं काय हो? तिला कधीच निवृत्त व्हावंसं वाटलं नसेल का हो? असो, तो एक गहन विषय आहे माझ्या कॉन्टेंट पार्ट 2 चा. आपण मुद्द्यावर येऊ. आई, आजचा भात मस्त झालाय. आई, तुझ्या हातच्या जेवणाला ना कशाचीच सर नाही. अशी 2-4 वाक्यच ना तिची बॅटरी चार्ज करतात. ती फक्त किचन चालवत नाही, तर संपूर्ण घर प्रेमानं सांभाळते. अहो, हिला कधी आयतं जेवायला म्हणून हॉटेलात नेलं ना, की तिथलं बिल पाहून हिच्या तोंडून आपसुकच येतं. बाई, उगाच एवढे पैसे घातले, याच्या निम्म्या पैशात मी कितीतरी भारी चिकन थाळी घरच्या घरीच बनवली असती सर्वांसाठी. तिच्या या धडपडीला अर्थ असतो, जेव्हा तिचे आपलेच तिला पाठिंबा देतात. आता पुढील काही ओळी समस्त नवरोबा मंडळींची आधीच माफी मागून मांडत आहे आणि एक गमतीदार सूचना पण देत आहे. आपल्या धर्मपत्नींपासून थोडं लांब बसा, अन्यथा कोपरखळी खाण्यास लागली तर आम्ही जबाबदार नाही. मी असं ऐकलंय की ज्या घरात पुरुषाचा हात भांड्याला लागत नाही, तिथे भांड्याला भांड लागतं. असे नवरोबा पण पाहिलेत की जे किचन मध्ये झालं का जेवण तयार, अजून किती वेळ, इतकंच विचारण्यासाठी फिरकतात. जेवण तयार झालं की ताट वाटी न घेताच पंक्तीला बसतात. हा आपला प्रांतच नाही असं म्हणून हळूच पळवाट काढतात. किचन मध्ये तिच्यावर अलिखितपणे लादलेली भूमिका ती पार पाडत असताना हे कर्मवीर खुशाल पायवर करून टीव्हीचा रिमोट किंवा मोबाईल चाळत बसतात. पानात अमृत जरी वाढलं तरी कौतुक म्हणून शब्दाची घासाघीस करतात. माझं अशा पतिदेवांना एकच सांगणं आहे, म्हणजे पटतंय का ते बघा. अहो, स्वयंपाक ही एक कला आहे. जसा एक चित्रकार विविध रंगांनी आपल्या कॅनव्हासवर एका सुंदर तरुणीचं चित्र रेखाटतो, एखादा गायक विविध रागांमध्ये आपल्या प्रियतमेला रिझवतो, तसंच पाककलेचं देखील आहे. तिथे मोहरी तडतडते तर जिरे तेलाच्या तालावर थिरकतात, फुगलेल्या पुऱ्या तेलात सुफी करतात, तर कधी कढई चमचा बहसबाजी करतात. पण मग कला आहे तर दात पण हवीच की. अहो, कधीतरी तिच्या सोबत किचनमध्ये उभं राहून तर बघा. तो चिरलेला टोमॅटो लाजेनं अजूनच लालबुंद होईल. तो कांदा डोळ्यातून पाणी काढायचं थांबवेल आणि मग ती तुपातली फोडणीही अलगद सळसळेल. हळद मसाल्यांच्या सुवासाने स्वयंपाकघर मोहरून जाईल. भाजी प्रेमानं परतली जाईल म्हणून नेहमीपेक्षा जास्त चविष्ट असेल. पोळ्या इतक्या मऊ होतील की त्या खाताना तोंडात विरघळतील. तुपाची धार तुमच्या हाताने वाढलेली असेल म्हणून जेवण जरा जास्तच लज्जतदार वाटेल मग बरं का. चटणी गोडसर लागेल कारण ती तिच्या हसण्याच्या आठवणींनी मिसळलेली असेल.
भात अगदी मोकळा होईल, जणू त्यानेही तुमच्या मैत्रीचा, प्रेमाचा स्वीकार केला असेल. गोड पदार्थ तो दोघांनी मिळून बनवलेला असेल म्हणून त्याचा गोडवा आणखीनच वाढलेला असेल. आणि हो, शेवटी जेवण झाल्यावर तुम्ही स्वतःच ताट उचलताल ना, तेव्हा तिच्या डोळ्यात कौतुक दिसेल बरं का. म्हणूनच अशा अन्नपूर्णांना ऊर्जा देणारी बॅटरी कुठली, तर ती म्हणजे तुमच्या प्रेमाचे, कौतुकाचे 2 गोड शब्द. मग काय मित्रांनो, आपल्या या अन्नपूर्णांना असंच ताजं टवटवीत ठेवण्यासाठी तिच्या कलेचं, अफाट कष्टाचं तोंड भरून कौतुक करणार ना.